आताची जी तरुण मंडळी आहे, तरुण पोर आहेत, त्यांना व्यवसायात जर यायचं आहे तर तुमच्याकडनं जरा संदेश द्या, काहीतरी 2 शब्द महत्वाचं मार्गदर्शन करा. आपली पोरं ऐकतायत. तर तरुण पिढीने व्यवसायामध्ये आलंच पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही उद्योजक बनता त्यावेळेला तुम्ही अजून 5-10 लोकांना नोकरी देऊ शकता किंवा त्यांचं घर तुमच्या व्यवसायावरती चालू शकतो. प्रत्येकाने उद्योजक झालंच पाहिजे. शेतकरी हा देखील एक उद्योजकच आहे. प्रत्येकाने नोकरी करता करता देखील संध्याकाळी कामावरून आल्यानंतर घरी बसण्यापेक्षा, नाक्यावरती उभं राहण्यापेक्षा, राजकारणाच्या आणि त्या क्रिकेटच्या गप्पाच्या पलीकडे एक वडापावची गाडी, मंचुरियनची गाडी, एक नाश्त्याची गाडी, किंवा जर तुमची सेकंड शिफ्ट असेल नोकरीची, तसं तुम्हाला जॉबला लेट जायला मिळत असेल तर सकाळी एक नाश्त्याची गाडी तुम्ही टाकू शकता. पोह्याची, उपमा असो, शिरा असो, अशी बरेच लोक करतात आणि त्याच्यावरती बरंचसं त्यांनी स्वतःचं छोटंसं एम्पायर तयार केलेलं आहे. फक्त नोकरीपुरतं मर्यादित राहू नका. जोपर्यंत तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत ती नोकरी कंटिन्यू करा. आणि ज्यावेळेला तुमच्या व्यवसायाचं इन्कम दुप्पट आणि तिप्पट नोकरीच्या पगाराच्या होतंय त्यावेळेला तुम्ही व्यवसाय पूर्ण टाइम 24 टाइम करू शकता. तुमच्यामध्ये जी लकब आहे, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा तुमच्यामध्ये जी एक्सपर्टी आहे ती तुम्ही जॉबला वापरली तर बॉस काही तुम्हाला एक्स्ट्रा पगार देणार नाही. हीच एक्सपर्टीज तुम्ही तुमच्या व्यवसायात लावून 4 लोकांचं भलं करा, 4 ब्रांचेस टाका, 10-12 मुलांना कामाला ठेवा, 10-12 परिवार तुमच्या व्यवसायावरती चालतील. बस बाकी काय नाही. शिवाजी महाराजांचा आदर्श माना, त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्या नीतीवरती चाला, आयुष्यात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. धन्यवाद प्रवीण सर, अगदी योग्य मार्गदर्शन केलं तुम्ही. आणि जय शिवराय. तुमच्याकडं तुमचं हे मार्गदर्शन ऐकून मला तर वाटतं नक्कीच तरुण पिढी थोडा तरी प्रयत्न करेल. नक्कीच, नक्कीच. आणि एक जरी तुमच्या बोलण्यातून एक जरी व्यक्ती यशस्वी झाला तरी हे तुमचं मार्गदर्शन हे खूप महत्वाचं आणि मोलाचं असणार आहे आमच्या सर्व तरुणांसाठी. धन्यवाद. दादांना अंबिका मोटर्स नावाचं पेज आहे. तुम्ही मोटर बाईक मध्ये, 2 व्हीलर, सेकंड हँड गाड्या A to Z सर्व प्रकारच्या यांच्याकडे असतात. जर कधी पूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी करतात. जर कधी पाहिजे असेल त्यांचा पेज आहे, ओपन करा, फॉलो करा आणि त्यांच्याकडून गाडी घ्या. एकदम डोळं झाकून विश्वासाने तुम्ही गाडी घेतली, तुम्हाला सगळ्या सेवा ते एकदम व्यवस्थित करून देणार. तोपर्यंत जय शिवराय.